पाहुणे आणि माझ्या मित्रांनो, आज मी आपल्याला लोकमान्य टिळकांचे वाचन या विषयावर भाषण करत आहे. तो विषय मला ऐकावे अशी माझी नवनंदी. माझे नाव विनोद रणसुरे. मी आपल्या कलम शाळेतील दुसरीच्या वर्ग विद्यार्थी आहे. लहानपणीच रडू लागले, सत्यासाठी उभे राहिले. लहानपणी जर लागले, सत्यासाठी उभे राहिले. शिकत नेते म्हणले, भारताचे ते लोकमान्य झाले, भारताचे ते लोकमान्य झाले. असे लोकांनी मान्य केले नेतृत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव होता, पण सर्वजण त्यांना लाडाचे बाळ म्हणत. त्यांच्या पार्वतीबाई कोणी गंगाधर शिक्षकाने टिळक अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांची हुशारी नाही पडली होती. जिल्हा सूत्रे आणि श्लोक आस्था फुपारा पाहून बात होता. शाळेचे गणित सोडवणे या विचार धरत होते. त्यांच्या बालवाचे दिसून होते इथे शिक्षकांनी चुकीचं पद शिकवले ते राज्य झाले. तेव्हा त्यांनी न घाबरता त्या शिक्षकांना म्हणले. टिळकांनी त्यांच्या वडिलांकडे एक खट्टा दिला. त्याने बाणभट्टांची प्रसिद्ध कानून गाडवली. पुण्यात खूप गणित होती, कधी त्याची कशी असं हा प्रश्न पडला. ती नानाला ओढ घातली. मी सांगितलं सोडून दाखवले तर मी तुला ती प्रसिद्ध कानमोड्यात माल्यावर निघली. पुण्यात कठीण गणित दिलेले पाण्याने जिद्दीने सोडून दाखवले आणि कानमोड वाढणे द्यायला लागले. त्या प्रसंगावरून टिळका माझ्या चिकाटी होती हे दिसून येते. पुढे म्हणते मी स्वराज्य तुम्ही मिळवणारच अशी बसून गेली आणि स्वतंत्र निर्माण कार्य केले. त्यांनी प्रामाणिकपणा, जिज्ञासा, धैर्य, निर्भीडपणा, चिकाटी हे सगळे एकूण आणखी काढले. शेवटी मी असं म्हणेन, उठ पाखरा केवळ आली भेटेल मानव सांगत. उठ पाखरा केवळ आली भेटेल मानव सांगत. याला लोक मान्य तो मानत झाला, लोक मान्य तो मानत झाला. एवढं दोन शब्द जय. मेरा कौन शब्द बोला करे